If you like my videos, subscribe my channel Fly with English. परत एकदा सर्वांचे स्वागत. आज आपण एक नवीन टॉपिक पाहणार आहोत. Sometime and sometimes. What is the exact difference between sometime and sometimes? Actually आपण या दोन शब्दाकडे पाहिलं तर फक्त त्या ठिकाणी डिफरन्स कोणता आहे? येसचा. There is and only difference is that there is yes. या ठिकाणी येस आहे, या ठिकाणी येस नाही. हे एवढा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतो. परंतु याचा अर्थ सुद्धा बदलतो आणि अर्थ बदलल्यानंतर हे दोन्ही शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात. आणि ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाहीत त्यामुळे या दोन्ही शब्दामध्ये चुका होतात. म्हणजे कोणता शब्द कुठे वापरायचा हे त्यावेळेस आपल्याला कळत नाही आणि आपल्या चुका होतात. And to avoid those mistakes, we have to spend some time here. You have to watch this video attentively. Only then and there, your every problem concerning with these two words will be sorted out. पटकन आपण एक्झाम्पल पाहू. 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण या दोन्ही शब्दाची उकल करू. सहज तुम्हाला कळेल नंतर की समटाइम्स आणि समटाइम या दोन शब्दांमध्ये नेमका फरक कोणता आहे. उदाहरण बघू आपण. First example is that I will meet you sometime. I will meet you sometime. And second example, we go there sometimes. दोन वाक्यांमध्येच आपल्याला या दोन्ही शब्दाचे उपयोग आणि नेमके अर्थ काय हे कळेल. Just by means of these two sentences, we will come to know that what is the real meaning of these two words. How these words are used while writing English or speaking English. इंग्रजी बोलत असताना किंवा लिहित असताना हे दोन शब्द नेमके कसे वापरायचे हे फक्त या दोन उदाहरणामधून आपल्याला कळणार आहे. I will meet you sometime. मी तुम्हाला भेटेल किंवा मी तुला भेटेल sometime. समटाईमचा अर्थ होतो एकदा, एकदा तरी. समटाईमचा अर्थ होतो एकदा तरी. आणि we go there sometimes याचा अर्थ होतो कधी कधी. म्हणजे आम्ही तेथे कधी कधी जातो. एवढे दोन शब्द आपण पाहिले आणि आपल्याला अर्थ कळाला. यानंतर अनेक जे वाक्य आहेत ते आपल्याला सहज करता येतील. आपण एक दोन उदाहरण आणखी पाहू म्हणजे आपल्याला सहज कळेल. I will learn speaking in English sometime. म्हणजे मी एकदा तरी इंग्रजीमध्ये बोलणं शिकेल. She sings sometime. She sings sometimes. म्हणजे ती कधी कधी गीत गाते किंवा ती कधी कधी गाते. म्हणजे समटाइम्स आणि समटाइम मधला नेमका फरक आपल्याला कळला असेल. समटाइम आपल्याला जर एखादी घटना एकदा तरी या अर्थाने तुम्हाला उल्लेख करायचा आहे एकदा तरी तर आपल्याला समटाइम वापरायचा. आणि समटाइम्स हे कधी कधी साठी वापरायचं. कधी कधी एखादी घटना घडत असेल तर अशा वेळेला आपल्याला समटाइम्स वापरायचं. हाच एक मुख्य फरक आहे दोन मधला. आणि हेच वापरताना आपलं कन्फ्युजन होते. आपण येसला तेवढं महत्त्व देत नाही. मग कधी समटाइम वापरतो तर कधी समटाइम्स वापरतो. परंतु या गोष्टीमुळे काय होते द मिनिंग ऑफ दॅट सेंटेन्स ऑफ द मिनिंग ऑफ दॅट वर्ड चेंजेस आणि अर्थ बदलतो. आणि हेच आपल्याला उद्याच नाही. वी हॅव टू अवॉइड दॅट. देअरफॉर these two words should be taken into mind
and the meanings of these two words should be also remember always. म्हणून हे दोन शब्द जे आहेत ते बोली भाषेमध्ये किंवा लेखी भाषेमध्ये लिहित असताना हे दोन्ही अर्थ आपण विचारात घेतले पाहिजे. ओके, आणखी एक समटाईमचा अर्थ आहे मिस्टर सावंत सर. मिस्टर सावंत सर, the sometime teacher. Mr. Samant sir, the sometime my favorite teacher has come here. See that याच्यामध्ये पण आपण sometime वापरण्याचा प्रयत्न केला. मिस्टर सावंत सर, द समटाइम माय फेवरेट टीचर हॅज कम हिअर. या ठिकाणी समटाइमचा अर्थ आपण असा घेतला एकेकाळचे, म्हणजे एकेकाळचं किंवा एकेकाळची एखादी गोष्ट असेल, म्हणजे एका मागच्या कालावधीत एखादी गोष्ट असेल तर अशा वेळेला सुद्धा आपण समटाइम वापरतो. सी दॅट या ठिकाणी समटाइम हा शब्द जेव्हा वापरलेला या वाक्यामध्ये इट इज यूज्ड ॲज अन ॲडव्हर्ब. इट इज यूज्ड ॲज अन ॲडव्हर्ब, क्रियाविशेषण म्हणून वापरलेला आहे. फेअर ॲज इन द सेकंड सेंटेन्स समटाइम दिस वर्ड इज यूज्ड ॲज अन ॲडजेक्टिव्ह. खालच्या वाक्यामध्ये हे विशेषण म्हणून वापरलं, म्हणून याचा अर्थ एकेकाळचा. म्हणजे मिस्टर सावंत सर द समटाइम फेवरेट टीचर, म्हणजे एकेकाळचे माझे आवडते शिक्षक हॅज कम हिअर. हॅज कम हिअर इथे आले आहेत. मीन्स इन दिस वे दिस वर्ड इज यूज्ड फॉर टू मिनिंग्स. दोन मिनिंगसाठी हा शब्द वापरला जातो. फर्स्ट एकदा तरी अँड सेकंड वन इज दॅट एकेकाळचा. एकेकाळचा, एकेकाळची या अशा गोष्टीसाठी आपण समटाइम वापरतो. अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने समटाइम आणि समटाइम्स या दोन गोष्टींमधला फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. बघा, समटाइम, समटाइम्स, एकदा तरी किंवा एकेकाळचा. याचा अर्थ कधी कधी. अशा दोन अर्थासाठी हे दोन शब्द वापरतात. In this way, we have tried our best to get the basic knowledge of these two words and how to use these two words in our sentences. It has been sorted out within this span. Next time, I will join you with a new subject, with a new topic, and that topic also will be an interesting topic. Till then, have a nice day. Take care. Keep watching my videos.